जो प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट आहे तो पाहतोय. बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे देखील व्हर्टिकल फॉर्म मध्ये आपल्याला घ्यायचं आहे. व्हर्टिकल फॉर्म म्हणजे उभी मांडणी. त्यामध्ये क्रेडिट साइड अगोदर येते आणि त्यानंतर डेबिट साइड येते. मग क्रेडिट साइडला जो आयटम आहे तो आहे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन म्हणजे तुमची जी बिझनेसची ऍक्टिव्हिटी आहे त्या ऍक्टिव्हिटीला एक ऑपरेशन ऍक्टिव्हिटी असं म्हटलं जातं आणि त्यातून जो रेव्हेन्यू जनरेट होतोय म्हणजे उत्पन्न मिळतंय त्याला रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन म्हटलं जातं. तर रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन मध्ये मॅक्झिमम येणारा आयटम जो आहे तो आहे सेल्स आणि सेल्सवर नेहमीप्रमाणे सेल्स रिटर्न दिलेले असतील ते आपण सेल्स मधून लेस करणार आहोत. त्यानंतर रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन या नावाने एखादा आयटम येऊ शकतो किंवा अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू या नावाने आयटम येऊ शकतो. ते सर्व आपण रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनच्या अंडर घेणार आहोत. त्यानंतर दुसरे हेडिंग आहे अदर इन्कम. अदर इन्कम मध्ये असे इन्कम की जे सेल्स सोडून इतर इन्कम आहेत. उदाहरणार्थ डिस्काउंट रिसिव्ह असेल, कमिशन रिसिव्ह असेल, रेंट रिसिव्ह असेल, तर असे जे इन्कम्स आहेत हे इन्कम आपण अदर इन्कमच्या अंडर घेणार आहोत. किंवा समजा तुम्ही एखादा स्क्रॅप असेल आणि तो सेल केला, त्यातून येणारा इन्कम हा देखील आपण अदर इन्कमच्या अंडर घेऊ शकतो. शेअर ट्रान्सफर फी असेल क्रेडिट साइडला दिलेली तर ती देखील अदर इन्कमच्या अंडर येते. आता हा जो रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन आहे हा आपण ग्रॉस आणि नेट असा दोन काढणार आहे. मी तुम्हाला जो काल फॉर्मॅट पाठवला त्यामध्ये मी त्या पद्धतीने दिलेला आहे की रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन कंसात ग्रॉस म्हणायचा अगोदर, त्यानंतर त्यातून एक्साइज ड्युटी लेस करायची. एक्साइज ड्युटी असेल तर लेस होईल, नसेल तर नील दाखवायची आणि लेस करून जे आन्सर येईल त्याला म्हणायचं रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन कंसात नेट. त्यानंतर अदर इन्कम लिहायचा आणि दोन्हींची बेरीज करून जे येईल तो असणार आहे टोटल रेव्हेन्यू. टोटल रेव्हेन्यू म्हणजे आपलं एकूण उत्पन्न. इथे आपली क्रेडिट साइड जी आहे प्रॉफिट अँड लॉसची ती संपते. म्हणजे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनला आणि अदर इन्कमला जे आयटम आपण पोस्टिंग करणार आहोत ते आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साइडला दिलेले असतील. ते आपण या दोन हेडिंगच्या अंडर पोस्टिंग करणार आहोत. त्यानंतर ऍडजस्टमेंट मध्ये एक ऍडजस्टमेंट असते आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. मग इन्व्हेस्टमेंट कोणतीही असेल, गव्हर्नमेंट सिक्युरिटी असेल, गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील किंवा इतर कोणतीही इन्व्हेस्टमेंट असेल तर त्यावर जर व्याज मिळणार असेल आपल्याला तर त्या ऍडजस्टमेंटचा एक इफेक्ट आपण अदर इन्कम या हेडिंगच्या अंडर देतो. उदाहरणार्थ समजा तुम्हाला कालचं जर उदाहरण आपण पाहिलं तर 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट आपण गृहीत धरली होती आणि त्यावर 5% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून 5,000 रुपये आउटस्टँडिंग इंटरेस्ट येत होतं. तर त्याचा एक इफेक्ट जो आहे तो आपण ऍसेटला देणार आहोत अदर ऍसेट मध्ये आणि सेकंड इफेक्ट जो आहे तो अदर इन्कम मध्ये दाखवायचा आहे आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट या नावाने अदर इन्कमच्या अंडर. म्हणजे अदर इन्कम मध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साइडला दिलेले आयटम येतील त्याचप्रमाणे ऍडजस्टमेंट मधून जी आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट नावाची ऍडजस्टमेंट असेल त्याचा एक इफेक्ट इथे अदर इन्कम मध्ये येईल. मग दोन्हींची काय करायची आहे, बेरीज करायची आहे आणि बेरीज करून जे उत्तर येईल तो असणार आहे आपला टोटल रेव्हेन्यू. आता इथे जरी प्रिव्हियस इयरच्या कॉलमला फिगर्स दाखवलेल्या असल्या तरी देखील प्रिव्हियस इयरला कोणतेही फिगर आपली ऍक्च्युअली प्रॉब्लेम सोडवताना येणार नाहीये. ज्यावेळेला तुम्ही कुठे प्रॅक्टिकल वर्क कराल त्यावेळेला मात्र प्रिव्हियस इयरच्या कॉलम मध्ये अमाऊंट्स येतील. त्यानंतर एक्सपेंडिचर साइड चालू होते. एक्सपेंडिचर साइड म्हणजे तुमच्या ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट साइडला जे आयटम आहेत ते एक्सपेंडिचरच्या अंडर पोस्टिंग होतील. तर त्यातला पहिला आयटम आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. हा शब्द तुम्हाला कॉस्टिंग मध्ये देखील येणार आहे. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम म्हणजे तुम्ही जे मटेरियल वापरलेलं आहे त्या मटेरियलची कॉस्ट तुम्हाला इथे मेन्शन करायची आहे. मग बघा, जे मटेरियल असतं ते देताना 3 प्रकारचं दिलं जाऊ शकतं. त्यात एक आहे रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल, दुसरा आहे वर्क इन प्रोग्रेस म्हणजे अर्धवट तयार माल आणि तिसरा आहे फिनिश गुड्स म्हणजे पूर्ण तयार असलेला माल. मग जर समजा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये रॉ मटेरियल दिलेला असेल किंवा वर्क इन प्रोग्रेस दिलेला असेल किंवा फिनिश गुड्स हे तीनही जर एकाच प्रॉब्लेम मध्ये आले, समजा तिन्ही पण रॉ मटेरियल त्यानंतर वर्क इन प्रोग्रेसचा तुमचा
ओपनिंग असेल आणि फिनिश गुड्सचं पण ओपनिंग असेल. तर तुम्ही रॉ मटेरियलचा जो ओपनिंग आहे तो या हेडिंगच्या अंडर घेणार आहे. या हेडिंगला पण एक फॉर्मॅट आहे, तो मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे. आता तोंडी सांगते फक्त. बघा, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम केव्हा काढायचं, तर ज्या वेळेला प्रॉब्लेममध्ये रॉ मटेरियल दिलेला असतो त्यावेळेला. मग रॉ मटेरियल जो आहे म्हणजे कच्चा माल, तर कच्चा मालाचा ओपनिंग स्टॉक दिलेला असतो प्रॉब्लेममध्ये रॉ मटेरियलचा. त्यानंतर परचेसेस ऑफ रॉ मटेरियल दिलेले असतात. त्यानंतर एक्सपेन्सेस ऑन परचेसेस म्हणजे कॅरेज, फ्रेट एक्सेट्रा हे दिलेले असतात. आणि क्लोजिंग स्टॉक दिलेला असतो रॉ मटेरियलचा. तर मग कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम काढताना काय फॉर्म्युला वापरायचा आहे, तर ओपनिंग स्टॉक घ्यायचा आहे रॉ मटेरियलचा, त्यामध्ये परचेसेस रॉ मटेरियलचे ऍड करायचे आहेत. त्यानंतर एक्सपेन्सेस ऑन परचेसेस फॉर एक्झाम्पल कॅरेज, फ्रेट हे ऍड करायचे आहेत. त्यानंतर त्यातून क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल लेस करायचा आहे. म्हणजे तुमचा कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला असणार आहे ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेसेस ऑफ रॉ मटेरियल प्लस एक्सपेन्सेस ऑन परचेसेस लाईक कॅरेज इनवर्ड, फ्रेट इनवर्ड एक्सेट्रा, त्यांची टोटल करायची आणि त्यातून क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल लेस करायचा. मग तुमचं जे उत्तर येईल ते येईल कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. त्यानंतर परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड, इथे काय दाखवायचं आहे, तर रॉ मटेरियल सोडून फिनिश गुड्स जर आपण परचेस केलेले असतील तर ते इथे दाखवायचे आहे परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेडच्या समोर. त्यामधून परचेस रिटर्न दिलेले असतील तर ते लेस करायचे आहेत. परचेसेस समोर तुम्ही दाखवणार आहात रॉ मटेरियल सोडून इतर जर परचेसेस दिलेले असतील फिनिश गुड्सचे वगैरे तर ते तुम्ही इथे दाखवणार आहात. त्यानंतर चेंज इन इन्व्हेंटरीज ऑफ फिनिश गुड्स, वर्क इन प्रोग्रेस अँड स्टॉक इन ट्रेड, तर यामध्ये काय दाखवायचं आहे, तर परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड चेंज इन इन्व्हेंटरीज मध्ये जर समजा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये 3 स्टॉक आलेले आहेत, ओपनिंग स्टॉक आहे, त्यानंतर तुम्हाला वर्क इन प्रोग्रेस पण दिलेला आहे आणि फिनिश गुड्स पण दिलेला आहे, तर त्यातलं रॉ मटेरियलचं कॅल्क्युलेशन तुमचं कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम मध्येच होतं, तो काही इथे घ्यायचा नाही रॉ मटेरियल. फक्त जे राहिलेले 2 स्टॉक आहेत म्हणजे वर्क इन प्रोग्रेस आणि फिनिश गुड्स हे दोनच इथे घ्यायचे चेंज इन इन्व्हेंटरी मध्ये. मग तुम्ही ओपनिंग स्टॉक मधून क्लोजिंग स्टॉक लेस करायचा. या हेडिंगला नाव देताना तुम्ही फक्त चेंज इन इन्व्हेंटरीज दिलं तरी चालेल, हे पूर्ण नाव देण्याची गरज नाहीये. चेंज इन इन्व्हेंटरीज मध्ये तुम्ही काय घेणार आहात, तर फिनिश गुड्स आणि वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग स्टॉक, त्यातून क्लोजिंग स्टॉक काय करायचा, लेस करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा फिनिश गुड्सचा ओपनिंग स्टॉक असेल 1 लाख रुपये आणि फिनिश गुड्सचा क्लोजिंग स्टॉक असेल 50,000 रुपये, तर तुम्ही 1 लाखातून 50,000 रुपये वजा करायचे आणि जे उत्तर येईल तुमचं ते आउटरला लिहायचं. त्यानंतर समजा तुमचा वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग स्टॉक असेल 75,000 रुपये आणि क्लोजिंग स्टॉक असेल 25,000 रुपये, तर तुम्ही 75,000तून 25,000 लेस करायचे आणि वर्क इन प्रोग्रेसचा जो काही आउटरला फिगर येईल ते आउटरला दाखवायची. कधी कधी असं होतं की तुमचा क्लोजिंग स्टॉक ची फिगर मोठी असते आणि ओपनिंग स्टॉकची फिगर छोटी असते. मग समजा तुमचा ओपनिंग स्टॉक 50,000 असेल फिनिश गुड्सचा आणि क्लोजिंग स्टॉक 1 लाख रुपये असेल, तरी पण 50,000तून 1 लाख वजा करायचे. म्हणजे रूल असा आहे की ओपनिंग मधूनच क्लोजिंग लेस करायचा. मग उत्तर जर मायनस मध्ये आलं तर मायनस मध्ये येऊ देत, काही प्रॉब्लेम नाही, पण वजाबाकी करताना ओपनिंग मधूनच क्लोजिंग लेस करायचा. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची हा रूल पाळायचा नाही, तर ओपनिंग मधून क्लोजिंग लेस करायचा. उत्तर मायनस मध्ये आलं तरी चालतं, मायनस मध्ये आलं तर मायनस मध्ये येऊ द्यात. म्हणजे पहिले 3 हेडिंग आहेत ते एकमेकांशी रिलेटेड आहेत. पहिला आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम मध्ये आपण फक्त आणि फक्त रॉ मटेरियलचाच विचार करणार आहोत. मग रॉ मटेरियल असेल प्रॉब्लेम मध्ये दिलेलं, त्याचा ओपनिंग स्टॉक प्लस त्याचे परचेसेस प्लस एक्सपेन्सेस ऑन परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक, या फॉर्म्युल्यानुसार आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम काढणार आहोत. त्यानंतर परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड मध्ये काय घ्यायचं, तर रॉ मटेरियल सोडून इतर जर काही परचेसेस असतील स्टॉक इन ट्रेडचे तर ते घ्यायचे आणि त्यातून रिटर्न्स दिलेले असतील तर लेस करायचे. आणि चेंज इन इन्व्हेंटरीज मध्ये काय घ्यायचं, तर रॉ मटेरियल सोडून इतर गुड्सचे ओपनिंग आणि क्लोजिंग दिलेले असतील, म्हणजे
फिनिश गुड्सचे ओपनिंग असतील, फिनिश गुड्सचे क्लोजिंग स्टॉक दिलेले असतील, किंवा वर्क इन प्रोग्रेसचे ओपनिंग स्टॉक असतील, वर्क इन प्रोग्रेसचे क्लोजिंग स्टॉक असतील, तर ते प्लस ओपनिंग मधून क्लोजिंग मायनस करून जे उत्तर येईल ते दाखवायचं आहे. मग एखाद्या प्रॉब्लेम मध्ये जर फक्त रॉ मटेरियल असेल आणि फिनिश गुड्स किंवा वर्क इन प्रोग्रेस दिलेले नसतील, तर तुमचे हे जे दोन हेडिंग आहेत, परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड आणि चेंज इन इन्व्हेंटरीज, याच्या समोर कोणतीही रक्कम येणार नाही. कारण की जे कॅल्क्युलेशन आहे रॉ मटेरियलचं ते सर्व कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम मध्येच होईल. इकडे ह्या दोन हेडिंगच्या अंडर कोणताही आयटम येणार नाही. जर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये फक्त रॉ मटेरियल दिलेलं असेल, वर्क इन प्रोग्रेस किंवा फिनिश गुड्स दिलेले नसतील, तर तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये ह्या दोन हेडिंगच्या अंडर काहीही येणार नाही, ते नील दिसतील. आणि जर प्रॉब्लेम मध्ये वर्क इन प्रोग्रेस आलेला असेल किंवा फिनिश गुड्स आलेला असेल, तर मात्र या हेडिंगच्या अंडर काहीतरी अमाऊंट येईल. अदरवाईज हे दोन हेडिंग रॉ मटेरियल असतील तर हे दोन हेडिंग नील असतील. सगळं कॅल्क्युलेशन रॉ मटेरियलचं कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम मध्येच होतं, ते कॅल्क्युलेशन इथे दाखवायचं नाहीये. मग समजा एखाद्या प्रॉब्लेम मध्ये रॉ मटेरियल शब्दच नाही आला, फक्त ट्रायल बॅलन्स मध्ये ओपनिंग स्टॉक नाव आलं आणि ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट आली, म्हणजे रॉ मटेरियल असा उल्लेख नसेल, तर कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम समोर डॅश करून टाकायची, तिथे काहीच येणार नाही. तुमचे नेहमीप्रमाणे परचेसेस हेडिंगच्या अंडर येतील, त्यातून रिटर्न्स लेस केले जातील आणि चेंज इन इन्व्हेंटरीज मध्ये ओपनिंग स्टॉक मधून क्लोजिंग स्टॉक वजा करून जी रक्कम येईल ती दाखवायची आहे. म्हणजे जर ट्रायल बॅलन्स मध्ये रॉ मटेरियल हा शब्द नाही आला ओपनिंग स्टॉकला, तर तुम्ही कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम नील दाखवणार आहात, त्याच्या समोर काहीही रक्कम टाकायची नाही. परचेसेस समोर परचेसेस आणि त्यातून रिटर्न्स असतील तर ते लेस करून अमाऊंट दाखवायची आहे. आणि चेंज इन इन्व्हेंटरीज समोर ओपनिंग स्टॉक मधून क्लोजिंग स्टॉक वजा करून जी अमाऊंट येईल ती दाखवायची आहे. प्लस असेल तर प्लस मध्ये, मायनस असेल तर आपण ब्रॅकेट मध्ये दाखवतो, ती दाखवायची आहे. हे झाले पहिले तीन हेडिंग. पहिले तीन हेडिंग जे आहेत एक्सपेन्सेसचे, हे इंटरडिपेंडंट आहे, एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यानंतर एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस, चौथं हेडिंग आहे एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. एम्प्लॉई म्हणजे वर्कर्सला जे काही दिलं जातं फॅक्टरीमधून, कंपनीमधून किंवा एखाद्या एंटरप्राइज मधून, तर वर्करला जे जे मिळेल त्याला एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस असं म्हणतात. उदाहरणार्थ सॅलरी असेल, वेजेस असतील, बोनस असेल, त्यानंतर त्याच्यासाठी जर प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन दिलं जात असेल मालकाकडनं, तर ते सर्व एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेसच्या अंडर येतं. किंवा त्यांना जर काही स्टाफ वेलफेअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जात असतील, उदाहरणार्थ समजा टी असेल, लंच असेल किंवा डिनर असेल, जे काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जातात कामगारांना, ज्या सोयी सुविधा दिल्या जातात कामगारांच्या फायद्यासाठी, त्या सर्व एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेसच्या अंडर मोडतात. जनरली येणारे आयटम यामध्ये आहे सॅलरी, वेजेस, बोनस, प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन, स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस, हे जनरली येणारे आयटम आहेत एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेसच्या अंडर. त्यावर बहुतांश असणारे ऍडजस्टमेंट म्हणजे सॅलरी आउटस्टँडिंग, वेजेस आउटस्टँडिंग, अशी ऍडजस्टमेंट यावर येऊ शकते. एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस हे आपलं एक्सपेन्सेस मधलं चौथं हेडिंग आहे. त्यामध्ये सर्व वर्कर्सला दिले जाणारे बेनिफिट्स हे यामध्ये येतात. त्यामध्ये सॅलरी, वेजेस, बोनस, स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस, प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. नुसता प्रॉव्हिडंट फंड असेल तर तो लायबिलिटीला येतो. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट असेल तर ती इन्व्हेस्टमेंटला येते. पण प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन असेल, म्हणजे मालकाचा भविष्य निर्वाह निधी मधला हिस्सा असेल, तर तो मात्र एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेसच्या अंडर येतो. मग प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन असेल तर तो देखील एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेसच्या अंडर घेतला जातो. हे आहे आपलं चौथं हेडिंग. त्यानंतर पाचवं हेडिंग आहे फायनान्स कॉस्ट. फायनान्स कॉस्ट म्हणजे बिझनेस चालवण्यासाठी आपल्याला कर्ज घ्यावं लागतं, फायनान्स घ्यावा लागतो, आणि त्यावर जे आपण व्याज देतो त्या व्याजाला फायनान्स कॉस्ट असं म्हटलं जातं. मग फायनान्स कॉस्टच्या अंडर काय येणार, तर फायनान्स कॉस्टच्या अंडर बँक चार्जेस येतील, बँक इंटरेस्ट येईल, डिबेंचर इंटरेस्ट असेल समजा तर डिबेंचर इंटरेस्ट येईल. थोडक्यात सर्व प्रकारचे जे इंटरेस्ट आहेत ते फायनान्स कॉस्टच्या अंडर येतात.
आणि ऑडिट फी जर असेल तर ती देखील फायनान्स कॉस्टच्या अंडर येते. तर फायनान्स कॉस्टच्या अंडर आपण सर्व प्रकारचे इंटरेस्ट, बँक चार्जेस आणि ऑडिट फीज घेणार आहोत. हे आहे आपलं एक्सपेन्सेस मधलं 5वं हेडिंग. पहिलं कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम, दुसरं पर्चेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड, तिसरं चेंज इन इन्व्हेंटरीज, चौथं एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्सेस, 5वं फायनान्स कॉस्ट. त्यानंतर 6वं जे हेडिंग आहे ते आहे डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस. त्यातलं एक नाव तुमच्या ओळखीचं आहे डेप्रिसिएशनचं, पण अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस हे नाव नवीन आहे. अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस तुम्ही आतापर्यंत ऐकलेलं नाहीये. डेप्रिसिएशन सर्वांना माहिती आहे. डेप्रिसिएशन म्हणजे घसारा, कुठलीही ऍसेट तिच्यावरचा घसारा हा डेप्रिसिएशन या हेडिंगच्या अंडर येईल. आणि अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर तुम्हाला मी काही नावं सांगितली होती की कंपनीच्या उभारणीच्या वेळेला काही खर्च करावे लागतात आणि ते जे खर्च आहेत ते कंपनीच्या आयुष्यामध्ये पुढे 3 वर्ष 4 वर्षामध्ये काय केले जातात, तर राईट ऑफ केले जातात. राईट ऑफ केले जातात म्हणजे काढून टाकले जातात. तर असे जे खर्च आहेत, उदाहरणार्थ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, त्यानंतर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स, त्यानंतर रिऑर्गनायझेशन एक्सपेन्सेस, रिकन्स्ट्रक्शन एक्सपेन्सेस, असे जे खर्च आहेत तर ते खर्च काही वर्षांमध्ये राईट ऑफ करतात. मग 20%, 25% किंवा 1/4, 1/5 अशा रेशोमध्ये पुढच्या काही वर्षांमध्ये ते राईट ऑफ केले जातात. मग हे जे राईट ऑफ केलेले खर्च आहेत ते अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस म्हणून दाखवले जातात. मग आपण डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस या हेडिंगच्या अंडर काय घेणार आहोत, तर असे खर्च घेणार आहोत जे राईट ऑफ झालेले आहेत. मग प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असेल, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर असेल, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स असेल, तर असे जे खर्च आहेत ते अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेसच्या अंडर घेणार आहोत. उदाहरणार्थ समजा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस दिलेला असेल 4,000 रुपये ट्रायल बॅलन्स मध्ये आणि ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेलं असेल की 25% प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस राईट ऑफ करा, तर मग 4,000च्या 25% म्हणजे 1,000 रुपये येतात. मग तुम्ही डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस घेताना तिथे डेप्रिसिएशन जर असतील, समजा डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी ते घेणार आणि त्यानंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ नावाने 1,000 रुपये दाखवणार. मग डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस मध्ये काय घ्यायचं, तर सर्व डेप्रिसिएशन्स घ्यायचे आणि अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे जे तुमचे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असतील किंवा डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स असेल किंवा डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स असतील, रिऑर्गनायझेशन एक्सपेन्सेस असेल, अंडर रायटिंग कमिशन असेल, त्यावर जर राईट ऑफची ऍडजस्टमेंट असेल, राईट ऑफचं स्पेलिंग WRITEOFF, राईट ऑफ म्हणजे काढून टाकणे, तर त्या ऍडजस्टमेंटचा एक इफेक्ट इथे येतो. आणि लास्ट हेडिंग आहे अदर एक्सपेन्सेसचं. अदर एक्सपेन्सेसला मग सगळे कॉमन खर्च येतात जे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत आणि वरच्या कोणत्याही हेडिंग मध्ये बसलेले नाहीत. ते सर्व खर्च अदर एक्सपेन्सेसच्या अंडर येतात. मग अदर एक्सपेन्सेसच्या अंडर काय काय येऊ शकतं, तर अदर एक्सपेन्सेसच्या अंडर पोस्टेज, टेलिग्राम, प्रिंटिंग, स्टेशनरी, रिपेअर्स, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल, टेलिफोन चार्जेस, इतर जेवढे खर्च राहिलेले आहेत जे वरच्या हेडिंग मध्ये आलेले नाहीत ते सर्व खर्च तुमच्या अदर एक्सपेन्सेस मध्ये येतील. बॅड डेप्ट असेल अदर एक्सपेन्सेस मध्ये येईल, असे सगळे खर्च. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असेल, ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस असतील, ते सर्व खर्च तुमचे अदर एक्सपेन्सेस या हेडिंगच्या अंडर येतील. अदर एक्सपेन्सेस झाल्यानंतर तुम्हाला बेरीज करायची आहे. जसं तुम्ही रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनची बेरीज केलेली होती बघा इथे, टोटल रेव्हेन्यू, त्याचप्रमाणे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम, परचेसेस, नंतर चेंज इन इन्व्हेंटरीज, एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्सेस,
फायनान्स कॉस्ट, त्यानंतर डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस, अदर एक्सपेन्सेस. इथपर्यंत झाल्यानंतर त्या सर्वांची बेरीज करायची, त्या बेरजेला म्हणायचं टोटल एक्सपेन्सेस. टोटल एक्सपेन्सेस म्हणजे एकूण खर्च. आता इथपर्यंत आल्यानंतर आपण एकूण जो रेव्हेन्यू होता म्हणजे टोटल रेव्हेन्यू, त्यातून टोटल एक्सपेन्सेस मायनस करणार आहोत. आणि मायनस करून जे उत्तर येईल तुमचं ते असणार आहे प्रॉफिट बिफोर टॅक्स. टॅक्स वजा करण्याच्या अगोदरचा तुमचा जो प्रॉफिट आहे तो आपण इथे दाखवणार आहोत, प्रॉफिट बिफोर टॅक्स. त्यानंतर त्यामधून आपल्याला टॅक्स लेस करायचा आहे. आता हा जो फॉर्मॅट मी इथे दिलेला आहे हा थोडासा मोठा फॉर्मॅट आहे. ऍक्च्युअली तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना हा एवढा मोठा फॉर्मॅट वापरायचा नाहीये. तो मी नंतर तुम्हाला एक्सप्लेन करेल की यामध्ये काय होतं ते. पण आता सध्या जो तुम्हाला वापरायचा फॉर्मॅट आहे तेवढंच सांगते तुम्हाला. बघा, प्रॉफिट बिफोर टॅक्स इथपर्यंत आपण आलोय. त्यानंतर त्यामधून टॅक्स लेस करायचा. आता जो टॅक्स असतो तो करंट टॅक्स आणि डिफर्ड टॅक्स, म्हणजे मागचा काही बॅलन्स असेल तर तो देखील असणार आहे. पण शक्यतो तुम्हाला तसं काही देणार नाही. तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये दिलं जाईल की लेस टॅक्स, आणि जो टॅक्स आहे तो प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन नावाने येईल. ट्रायल बॅलन्स मध्ये काही टॅक्स येणार नाही. त्यामुळे जो काही टॅक्स असेल तो फक्त तुम्ही इथे काय करायचा आहे, लेस करायचा आहे. मग तो करंट इयरचा असेल नाही तर प्रिव्हियस इयरचा असेल. फक्त प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन नावाची ऍडजस्टमेंट आली की ती तुम्ही इथून लेस करायची आहे. इथे लिहायचं लेस टॅक्स, जो प्रॉब्लेम मध्ये दिलेला असेल तो लेस करायचा, आणि जे उत्तर येईल त्याला म्हणायचं प्रॉफिट आफ्टर टॅक्स. त्यामध्ये तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये जर मागचा काही बॅलन्स दिलेला असेल, मागचा प्रॉफिट अँड लॉसचा, तर तो तुम्ही ऍड करायचा आहे. आणि जर दिलेला नसेल तर हाच तुमचा फायनल प्रॉफिट होईल. बघा, प्रॉफिट आफ्टर टॅक्स हा इथे वजाबाकी करून जो येईल तो लिहायचा आहे. इथे वजाबाकी करून आलेला जो आहे तो प्रॉफिट आफ्टर टॅक्स, तो इथे लिहायचा. तुम्हाला मी फॉर्मॅट मध्ये त्याच पद्धतीने दिलेला आहे. त्यानंतर मागचा जर काही तुमचा प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स असेल तर तो यामध्ये ऍड करायचा. ऍड प्रॉफिट अँड लॉस ब्रॉट डाऊन, जो तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला असेल, ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला असेल तो यामध्ये काय करायचा, ऍड करायचा. ऍड केल्यानंतर जी तुमची बेरीज येईल तो असणार आहे तुमचा टोटल प्रॉफिट. जी तुमची बेरीज येईल तो असणार आहे तुमचा टोटल प्रॉफिट. मग टोटल प्रॉफिट म्हणायचं त्याला, आणि त्यातून अप्रोप्रिएशन वजा करायचं. आता अप्रोप्रिएशन म्हणजे काय, तर नफ्याची विभागणी. नफ्याची विभागणी कुठे होते, तर आपल्याला जो एकूण नफा होतो त्यामधून काही भाग रिझर्व्हला ट्रान्सफर करायला सांगतात, काही भाग डिव्हिडंडला द्यायला सांगतात. मग जी काही ऍडजस्टमेंट असेल प्रॉब्लेम मध्ये त्यानुसार अप्रोप्रिएशन काय करायचं, लेस करायचं. मी फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला फॉर्मॅट मध्ये काही अप्रोप्रिएशनची नावं दिलेली आहेत. त्यामध्ये ट्रान्सफर टू रिझर्व्ह दिलेला आहे, त्यानंतर प्रपोज डिव्हिडंड किंवा डिव्हिडंड पेड असू शकतो, किंवा इंटरिम डिव्हिडंड पण असू शकतो. मग अप्रोप्रिएशनला तुम्ही जो भाग ट्रान्सफर करणार आहात तो यामधून लेस करायचा. लेस अप्रोप्रिएशन. अप्रोप्रिएशन मध्ये साधारणपणे काय येऊ शकतं, तर तुम्हाला ट्रान्सफर टू रिझर्व्ह येऊ शकतो. कोणताही रिझर्व्ह नाव येईल, कॅपिटल रिझर्व्ह, त्यानंतर जनरल रिझर्व्ह, रिझर्व्ह फंड, कुठलाही रिझर्व्ह त्यासाठी ट्रान्सफर करा म्हणून सांगतील. ट्रान्सफर टू रिझर्व्ह फॉर एक्झाम्पल म्हणून घेतोय आपण, हे प्रॉब्लेमवर डिपेंड आहे. त्यानंतर प्रपोज डिव्हिडंड असू शकतो किंवा इंटरिम डिव्हिडंड असू शकतो, तो देखील ट्रान्सफर करायला सांगतील. तो इथून लेस करायचा. मग आपल्या टोटल प्रॉफिट मधून तुम्हाला जे काही ट्रान्सफर करायला सांगितलं असेल ते, आणि डिव्हिडंड लेस केल्यानंतर जो शिल्लक राहील तो असणार आहे नेट प्रॉफिट फॉर द इयर कॅरीड डाऊन. हा आपण घेणार आहोत तुमच्या रिझर्व्ह अँड सरप्लसच्या हेडिंगला. नेट प्रॉफिट फॉर द इयर कॅरीड डाऊन हा तुम्ही घेणार आहात तुमच्या रिझर्व्ह अँड सरप्लसचं जे हेडिंग आहे त्या हेडिंगसाठी जी अमाऊंट येईल ती. आणि मग वरची जी तुमची टोटल प्रॉफिटची अमाऊंट असणार आहे ही अमाऊंट पुन्हा इकडे खाली टोटल साठी दाखवून द्यायची. मग तिथे तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट
टॅली झालेला असेल. तुमची जी अमाऊंट इथे येईल टोटल प्रॉफिटची, ती टोटल प्रॉफिटची अमाऊंट तुम्ही तुमच्या प्रॉफिट अँड लॉसची टोटल म्हणून दाखवणार आहात. मी रेड कलरने हायलाइट करते म्हणजे लक्षात येईल. ही अमाऊंट तुम्ही इथे खाली पुन्हा टोटल प्रॉफिट म्हणून टोटल म्हणून दाखवणार आहात. ही अमाऊंट आणि ही अमाऊंट काय असणार आहे, सेम असणार आहे. इथे तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज होईल. ते क्लोज झाल्यानंतर हा जो नेट प्रॉफिट आपण काढलेला असणार आहे, हा आपण आपल्या जो रिझर्व्ह अँड सरप्लसची नोट असणार आहे तिथे दाखवणार आहोत. आणि जे काही ट्रान्सफर झालेलं असेल त्याचा सेकंड इफेक्ट त्या ठिकाणी जाईल. मग समजा रिझर्व्हला काही ट्रान्सफर असेल तर रिझर्व्ह अँड सरप्लसच्या नोटला जाईल, आणि प्रपोज डिव्हिडंड असेल तर तुमच्या शॉर्ट टर्म प्रोव्हिजनच्या नोटला जाईल. ह्याचा सेकंड इफेक्ट त्या अप्रोप्रिएशनवर डिपेंड आहे. इथे तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज होईल. क्लोज करताना ही टोटल प्रॉफिटची आणि खाली प्रॉफिट अँड लॉसची टॅली टोटल ही सेम असते. बघा पुन्हा एकदा सांगते तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस. आपण आधी टोटल रेव्हेन्यू कॅल्क्युलेट करणार, त्यामध्ये रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन ग्रॉस घेणार, त्यातून एक्साइज ड्युटी लेस करणार, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन नेट येईल. त्यानंतर अदर इन्कम घेणार, मग त्यांची बेरीज करणार, तो येईल टोटल रेव्हेन्यू. त्यानंतर एक्सपेन्सेसच्या हेडिंगच्या अंडर कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम, इथे सर्व रॉ मटेरियलचं कॅल्क्युलेशन असणार आहे. त्यानंतर पर्चेसेस मध्ये रॉ मटेरियल सोडून इतर पर्चेसेस असतील तर ते दाखवले जातात, त्यातून रिटर्न्स लेस केले जातात. त्यानंतर चेंज इन इन्व्हेंटरीज मध्ये आपण ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक, ओपनिंग मधून क्लोजिंग लेस करणार आहोत, पण रॉ मटेरियलचा इथे घ्यायचा नाही. इथे फक्त फिनिश गुड्स किंवा वर्क इन प्रोग्रेसचं ओपनिंग आणि क्लोजिंग असेल किंवा नुसतं ओपनिंग स्टॉक नाव असेल तर त्याचं ओपनिंग मधून क्लोजिंग लेस करून घ्यायचं आहे. एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्सेस मध्ये आपण वर्कर्सला जे काही दिलं जातं ते सर्व दाखवणार आहोत. त्यानंतर फायनान्स कॉस्ट मध्ये सर्व प्रकारचे व्याज म्हणजे इंटरेस्ट जे डेबिट साईडला येतात, बँक चार्जेस, ऑडिट फीज एक्सेट्रा फायनान्स कॉस्ट मध्ये आपण दाखवणार आहोत. त्यानंतर डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस मध्ये डेप्रिसिएशन दाखवणार आहोत. डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग, डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी हे. आणि अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडर रायटिंग कमिशन, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर यावर राईट ऑफची ऍडजस्टमेंट असते, त्याचा एक इफेक्ट इथे येत असतो. त्यानंतर लास्ट हेडिंग आहे अदर एक्सपेन्सेसचं. अदर एक्सपेन्सेसला आपण सर्व प्रकारचे खर्च जे वरच्या हेडिंग मध्ये बसलेले नाही ते सर्व प्रकारचे खर्च आपण अदर एक्सपेन्सेसला दाखवणार आहोत. त्यानंतर जिथून एक्सपेन्सेसचं हेडिंग चालू झालं म्हणजे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम, तिथून सर्व खर्चांची बेरीज करायची, तो येईल आपला टोटल एक्सपेन्सेस. मग एकूण रेव्हेन्यू मधून एकूण खर्च वजा करायचा, मग येईल प्रॉफिट बिफोर टॅक्स, त्यातून टॅक्स लेस करायचा, नंतर उत्तर येईल प्रॉफिट आफ्टर टॅक्स. त्यामध्ये जर मागचा काही प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स असेल तर तो ऍड करायचा, जो ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साईडला दिलेला असेल प्रॉफिट अँड लॉस ब्रॉट डाऊन म्हणून, तो ऍड करायचा, दोन्हींची बेरीज करायची, ती येईल टोटल प्रॉफिट. त्यातून अप्रोप्रिएशन म्हणजे नफ्याची विभागणी मायनस करायची, त्यामध्ये मोस्टली येणार आयटम एखाद्या रिझर्व्हला ट्रान्सफर करायला सांगतील, डिव्हिडंड सांगतील, ते लेस करायचे, आणि लेस करून जे तुमचं उत्तर येईल टोटल प्रॉफिट मधून अप्रोप्रिएशन लेस करून ते येईल नेट प्रॉफिट फॉर द इयर कॅरीड डाऊन. हा आपण दाखवणार आहोत रिझर्व्ह अँड सरप्लसच्या नोटमध्ये. त्यानंतर तुमच्या टोटल प्रॉफिटची जी बेरीज आहे ती तुम्ही खाली टॅली टोटल म्हणून दाखवणार आहात. इथे तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज होईल. आता इथपर्यंत काही अडचण असेल तर विचारा.